रघुवीर समर्थ. मागच्या रविवारी आपण शाक्तावर अशी 3 अभंग बघितले. तसे बरेच अभंग लिहिलेत तुकाराम महाराजांनी. आपण सगळेच ते बघायला नको, पण त्यातला एक अर्थ असा लक्षात घेतला की संत हे करुणा, दया, त्यांच्याकडे क्षमा, शांती सगळं जरी असलं तरी जिथं अवगुणांचा प्रचार होतो, अवगुणांवर कधी ते चिडले नाहीत, पण अवगुणी माणसांवर चिडले नाहीत. तिथे कायम माफीची भूमिका घेतली संतांनी. हरिनामाकडे प्रवृत्त केलं की तू जरी वाईट असलास तरी तू नाम घ्यायला सुरू कर. नामासाठी काही लागत नाही, क्वालिफिकेशन लागत नाही. तू दुष्टाहून दुष्ट असू देत, पातकाहून पातक. त्यांनी स्वतःच स्वतःला पातकी म्हणून घेतलं आणि पांडुरंगाला सांगितलं, अरे मी पातकी असलं तरी तू पातक नाश करणारा तू आहेस ना, पतित पावन तू आहेस. स्वतःला पतित म्हणूनच घेतलं. त्यामुळे खरेच जे पतित होते त्यांना सुद्धा असं वाटलं की आपल्याला सुद्धा नाम घेतलं तर हा अधिकार प्राप्त होईल. त्यामुळं पापी असणं ह्याच्याबद्दल काही त्यांना नव्हतं. नाम घ्या आणि पवित्र व्हाल. पण पापाचा प्रसार जे करतात त्यांना कधी तुकारामांनी सोडलं नाही. त्यांच्याबद्दल दयाबुद्धी सुद्धा कधी बाळगली नाही. त्यांच्याबद्दल कायम हातामध्ये चाबूक घेतला आणि फटकारे ओढले. त्यामुळं तुकारामांची जी प्रभात निर्मित जी इमेज आहे ती चुकीची आहे. ही अतिशय कडक. त्यांचाच एक अभंग असा आहे, मऊ मेणा होनी आम्ही विष्णुदास. मेणापेक्षा मऊ हो आम्ही. पांडुरंगाचं नाव घ्या, विरघळलोच असं समजा. तुमची दुःख सांगा, आम्ही त्या दुःखात सामील होऊन वाहून गेलोच समजा. मऊ मेणा होनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. वज्रापेक्षा कठीण होतो आम्ही. अवगुणांचा प्रसार करणारी पीठं जेव्हा दिसतील तेव्हा आम्हाला काही त्रास झाला तरी चालेल. अंबाजीनं झोडपलं, काही पर्वा केली नाही. पण बोलायचं ते बोलले ब्राह्मणांच्या कर्मठपणाबद्दल. अरे हे ब्राह्मण आणि काय करतायत, अविद्येचा प्रसार करतायत, तर चालून नाही घेणार, त्याची आम्ही किंमत देऊ. पण आम्ही लढू त्याच्याविषयी. हा जो तुकारामांना आमच्या सगळ्या मराठी संस्कृतीच्या केंद्रस्थानी आणणारा असं जे म्हणतात तुकारामांच्या बद्दल, त्याचं कारणच हे आहे. तुकारामांनी अवगुणांचा प्रचार करणं, अवगुणाचाच धर्म करणं नाही म्हणून सांगितलं. हा धर्म नाही म्हणून सांगितलं. तुम्ही धर्मस्मृतीतून आणा, तुम्ही धर्म वेदातून आणा आणि त्याच्या नावाखाली तंत्रातून आणा, कुठल्या तरी शैव आगम पोथीत दिलेलं आहे त्याप्रमाणे मी वागतो असं सांगा. तुम्ही कोणतेही अधिकार घेऊन या. तुम्ही माणुसकीच्या विरोधात जाणार असाल, तुम्ही माणसा माणसात भिंती उभा करणार असाल, तुम्ही अवगुणांचा प्रसार करणार असाल, तुम्ही समाजाचं नुकसान करणार असाल, तर तुमचा देवच मान्य नाही, तुमची स्मृती मान्य नाही, तुमचे वेद मान्य नाहीत असं म्हणायचं धाडस तुकारामांनी स्वतः दाखवलं. स्वतःच्या भक्तीच्या बळाच्या जोरावर दाखवलं. त्याला ते पात्र झाले. त्याला त्यांनी पात्र हरिनामाचा जय जयकार सतत करून मिळवला नाही केवळ. कारण नामाचा जय जयकार करणारे कोट्यवधी नाम घेणारे पण खूप असतात. सारखेच पिशव्या, तुम्हाला तर भक्तिवेदांतवाले माहीत आहेत, ते बसला जाताना सुद्धा त्यांची पिशवी असते. त्यामुळे ते सारखं नाम घेतच असतात. तर त्यांचा स्कोअर कदाचित तुकारामांपेक्षा जास्त असेल, काही कोट्यांनी जास्त असेल. पण तो अधिकार त्यांना मिळाला नाही. कारण भक्तीतला अधिकार हा केवळ भक्तीचा उच्चार करून मिळत नाही, तर स्वतःला त्या भक्तीवर तोलायला लागतं. सारखं सारखंच स्वतःला तोलायला लागतं. आणि ते जगणं फक्त संतांना शक्य असतं. संतांचा आव आणून केवळ जे प्रचार करत फिरतात त्यांना ते जमत नाही. त्यांच्याकडनं दंभच जन्माला येतो. खरे संत जे असतात ते स्वतःला कायम धाऱ्यावर धरत असतात. आणि ते परीक्षा पास झाल्यानंतर पांडुरंगाची त्यांना आज्ञा होते की हो, जा आता. आता सांगायला, माझं नाम सांगायला तो आता पात्र झालेला आहेस, कारण तू आतून शुद्ध झालायस. तुझ्याकडनं जर काही चूक झाली तर तू स्वतःला धाऱ्यावर धरशील याची मला आता खात्री आहे. हा जो आतून आदेश येतो त्यातून तुकारामांसारखी माणसं मग बाहेर काहीतरी सांगायला सुरू करतात. म्हणून हे शाक्तावर तुटून पडणं जसं आहे तसं त्याचे पण 3 अभंग बघितले आणि आपल्याला तो काय त्यांना म्हणायचं आहे त्याचा आपल्याला अंदाज आला. एक साधी कसोटी तुकारामाने अशी सांगितली, ज्यामुळं तुमचा अहंकार वाढेल असं काहीच करू नका. असं काहीच करू नका. ते देवाधर्माचं नाव सांगितलं असतं तरी करू नका, काही नाही. त्यापेक्षा प्रपंचात राहा आणि देवाचं नाव नाव करत. तुमचा अहंकार वाढेल, इतर कुणाचा अहंकार वाढेल, ज्यामुळे जीवाची हत्या होईल, ज्यामुळे कुणाचं तरी नुकसान होईल, असं काही कुठलंही तो तो देवच नाही असं समजून टाका. हे धाडस जे आहे ना, जेव्हा धर्मच फक्त होता, जेव्हा विज्ञान नव्हतं, जेव्हा रॅशनल विचार कसा करायचा ह्याचा प्रादुर्भाव, प्रभाव, प्रसार झालेला नव्हता, त्या काळात तुकारामांसारख्या संतांनी विवेक रुजवला ह्या मातीमध्ये. आणि म्हणून आज आम्ही स्थिर आहोत. नाहीतर धर्माच्या नावाखाली कोणीही नागड्या साधून आम्हाला काहीही सांगून फसवलं असतं
आणि आम्ही वाहत गेलो असतो देवाधर्माच्या भीतीपोटी. देवाची आणि धर्माची भीतीच काढून टाकली तुकारामांनी आणि भक्तीचा प्रसार केला. आणि प्रेमाच्या जोरावर तुम्ही काय देवाशी स्पर्धा करू शकता हो? म्हणले हे कुठले साधू आलेत आणि हे कुठले ब्राह्मण आलेत आणि कुठली अन्याय सांगणारी नीती आलेत, असं म्हणायचं धाडस केवळ तपस्येच्या जोरावर तुकारामांनी रुजवलं ह्या मातीमध्ये. त्याला शिवाजी महाराजांच्या सारखी आणि नंतर टिळकांच्या सारखी फळ आली. तर आज आपण कवित्वावर बोलून अभंग सुरू करतोय. आपण आज सुद्धा आता सुद्धा 51 झालेत. आपल्याला एक 2-3 अभंग नक्की वाचता येतील. फारशे अवघड नाही आहेत, पण फार तुकाराम दाखवणारे असे माझे आवडते अभंग आहेत. आपण शाक्तावरची टीका बघितलीच, ही आता कवित्वावरची टीका बघा. हा जो तुकारामांचा अभंग आहे ना, असे रामदासांचे पण रचना आहे, पण तुकारामांची रचना आणि ज्ञानेश्वरांची पण रचना आहे. कवित्वाबद्दल हे जे लोक म्हणतात ना, हे कवित्व कुठं मासिकात प्रसिद्ध करायचं कवित्व असतच नाही. हे कवित्व म्हणजे देवासाठीच केलेलं कवित्व आहे. पण तुकारामांचं बघून सालोमालो पण कविता करायला लागली. तुकारामांचं बघून अशा अनेक कवित्वाला त्यांच्या एवढी प्रसिद्धी मिळते म्हटल्यानंतर तसंच कवित्व करून नक्कल करून कुठेतरी धचा मा रचा ट करून तसंच कव्य प्रसिद्ध करणारे, चमकदार कल्पना करणारे असे लोक पण प्रसिद्ध व्हायला लागले सगळीकडे. तुकाराम म्हणतात की अरे देवाच्या कविता करणं सोपं नाही, त्याला आयुष्य पणाला लावायला लागतं. तर देव तुमच्या तोंडून बोलतो. आणि मग तो असा बोलतो की मग रामेश्वर भट्टांसारख्या मोठ्या ब्राह्मणाला आणि अधिकाराला सुद्धा आम्ही असं म्हणतो, होय बाबा, माझं पांडुरंग बोलवतो, तो त्याचा धनी आहे. मला काय आता मी वेद म्हणतोय का मी निर्वेद म्हणतोय हे तुम्ही ठरवा. मला पांडुरंग बोलवतो, आता तुम्हाला काय करायचं ते करा. असं म्हणायचं धाडस एखाद्या क्रांतिकारकाला शोभेल असं धाडस तुकारामांनी दाखवलं. ते केवळ आतून स्वतःला सारखं पारखून घेण्याच्या जोरावर दाखवलं. स्वतःला पारखून न घेता जे कवितेसाठी कविता केवळ करतात, प्रसिद्धीसाठी कविता जे करतात, त्यांचा निषेध तुकारामांनी कसा केलाय हे ह्यात तुम्हाला कळेल. आता ह्यातला कवित्व शब्द आहे तो तुम्ही आजच्या कवितेलाही लावून बघू शकता. पण त्यावेळेचा कवित्व आहे हा अभंग करणारे जे खोटे फार पैदास वाढली अभंगांची, तेव्हा तुकारामांनी हा लिहिलेला अभंग आहे बघा. हा कलियुगी, ते म्हणतात कलियुग बघा कसा आलाय आता कवितेमध्ये. तुकाराम सांगतायत काही दया नाही माया नाही. कलियुगी कवित्व करीती पाषांड. पाखंड माणसं सुद्धा अभंग करायला लागली. म्हणजे ह्यांचं देवाच्या थारा आहे का? म्हणलं देवाच्या पायापाशी सुद्धा ह्यांच्या खोटेपणामुळे जागा नाही. पण लोकेशने पोटी प्रसिद्धीपोटी अभंग करत सुटले म्हणले. हे कलियुग आहे म्हणले. कलियुगाचा पुरावा बघा, कोण कविता करायला लागले आजकाल बघा. कलियुगी कवित्व करीती पाषांड, कुशळ हे भांड बहु झाले. कुशळ झाले हो. माझ्या अभंगाची रचना स्वीकार करणं सोपीच आहे. अभंगाची रचना रचना समजून घेतली आणि काहीतरी यमकं जुळवत कविता करायला लागले की म्हणले हे लोक, हे पण आता अभंग करायला लागले. तुकारामांनी स्वतः अभंग केव्हा केले? तुकारामांना आधी गुरुनी हरिनाम दिलं एका पहाटे एका स्वप्नामध्ये. नंतर एका स्वप्नामध्ये नामदेव आणि विठ्ठल बरोबर आले आणि नामदेव नामदेव तुकारामांशी बोलायला लागले स्वप्नात येऊन आणि सांगितले, अरे मला शतकोटी अभंग करायचे होते, काय तेवढे काय जमले नाहीत, तर आता उरले ते शेवटी लावीत तुका. तुका, तू आता ते शेवटी काम काम नाही. आणि मागं पांडुरंग मिश्किलपणानं हसत उभा आहे. असं सुंदर स्वप्न पडल्यानंतर येणेवरी झाली अभंगाची स्फूर्ती. असं असं तुकारामांनी स्वतःच लिहिलेलं आहे की मला तेव्हा अभंगाची स्फूर्ती झाली. प्रत्यक्ष नामदेवांनी सांगितलं, कर तू कवित्व म्हणून. बघा बरं, कवित्व करायचं असेल तर केवढा आधी पश्चाताप पाहिजे स्वतःबद्दलचा, केवढं सहन करायला पाहिजे, स्वतःचं तपस्या केवढी पाहिजे, आज चित्त शुद्ध केवढं पाहिजे, गुरुचा उपदेश झाला, नामाचा नाम घेतलं आणि मग एका पहाटे असा आदेश झाला, कर तू कवित्व. आणि मग तर परमेश्वर हे आदेशानं करायची कवित्व गोष्ट आहे. तो काय असा सहजासहजी मिळत नाही. ते मॅन्डेट आहे वरनं आलेलं. तर असं तुकाराम सांगतात. ते मॅन्डेट नसताना जे कवित्व करतात स्वतःच्या प्रसिद्धीसारखी, कुशळ हे बहुभांड झाले म्हणले. काय हे कुशळ आहेत फक्त. हे हे कुशळ आहेत, हे ज्ञान नाही आहे ना. ह्यांना कौशल्य आलंय कविता करायचं, पाडतात म्हणले कविता. पण कविता ही खरी आतून येत असते, असं तुकाराम सांगताय. द्रव्य दारा चित्ती प्रजांची आवडी. ह्यांना काय म्हणले, ह्यांना हे म्हणा पैशाची आवड आहे म्हणले. ह्यांना हे जे खोटे संत आहेत, यांना पैशाची आवड आहे, स्त्रियांची आवड आहे, प्रजेची आवड आहे म्हणले, मुलं होण्याची आवड आहे. असले म्हणले हे काय संत आहेत का? द्रव्य दारा चित्ती प्रजांची आवडी, मुखे बडबडी कोरडाची. कोरडी बडबड करतो, पांडुरंगाचं प्रेम नाही.
हे ओळखायला शिकलं पाहिजे. पांडुरंगाच्या नावाने कोणी नाही आम्हाला फसवू शकत. तुझ्या नामामध्ये जर प्रेम नसेल तर आम्ही तुला खोटी बडबड करणारा म्हणणार, आम्ही तुला बाष्कळ बडबड करणारा म्हणणार. तू पांडुरंगाचं नाव घे आणि तुझ्या चित्तामध्ये द्रव्यदारा लोभ असेल तर आम्ही संत नाही म्हणणार, आम्ही नाही ऐकणार तुझं. असं नकार द्यायचं सामर्थ्य माझ्यासारख्या माणसांना तुकारामांनी दिलेलं आहे. भक्तीच्या नावावर आज्ञाधारकपणा नाही करणार. आम्ही तुम्हाला नाहीच मानणार गुरु, आम्ही तुम्हाला धर्म मानणार नाही, आम्ही तुमचा देव पण मानणार नाही, असं म्हणायचं धाडस पुढे आंबेडकरांनी दाखवलं. आम्हाला ते तुकारामांनी दिलेलं आहे. तपासून घ्या म्हणले. मुखे बडबडी कोरडाची कोरडी बडबड ऐकणार नाही म्हणले. दंभ करी सोंग मानावया जग. दंभाचं सोंग घेतात हो. मुखे बोले त्याग मनी नाही, त्यागाची बडबड करता पण मनात नाही हो ह्यांच्या त्याग. ह्यांच्या आचरणात सगळा विषमता दिसते, समता दिसत नाही. संताचं पहिलं लक्षण म्हणजे प्रेम आहे. विषमता, सगळ्यावर प्रेम करायचं, त्यांचा मार खायचा आणि तरी प्रेम करायचं आणि कसलाही अहंकार नाही. ही पहिली कसोटी तिथंच फेल होतात म्हणले. यांच्या नामाला बोलू नका म्हणले. हे गोड गोड कीर्तन करतील, यांचं ऐकू नका. ह्यांचा आचार बघा आधी आणि मग ठरवा. आणि आचार एकदा बघितल्यानंतर मग काय, मग त्यांचं सगळंच आपण स्वीकारायला सुरुवात करतो. दंभ करी सोंग मानावया जग, मुखे बोले त्याग मनी नाही. सरळ सांगितलेलं आहे. वेदाज्ञे करोनी न करीती स्वहित. हो, हे 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 हे- चालूमालो म्हणजे ब्राह्मणच होते, बुद्धीनं हुशार, पण चित्तशुद्ध नाही. त्यामुळे अभंगाची रचना करून फटाफटाफटा अभंग करत गात सुटणं काही अवघडच नाही. ते कॅपिटलच आहे, घरातनं आलेलंच आहे विद्येचं वारं. अहो पण घरामध्ये चित्तशुद्धीचा संस्कार आलाय का? अभिमानाचा संस्कार झाला असेल जातीच्या, उपयोग नाही अध्यात्मामध्ये. कसल्या अभिमानाचा काही उपयोग नाही. सत्तेचा नाही, ज्ञानाचा नाही, परंपरेचं नाही, जातीचं नाही. तुमचं आतलं अंतकरण शुद्ध आहे की नाही, तोललंय की नाही स्वतःला, काय ही खरी कसोटी आहे. ते म्हणाले वेदाज्ञे. अहो तुम्हाला वेदाज्ञा झाली ना, तुम्ही ब्राह्मण लोक, वेदाज्ञा झाली तुम्हाला. काय झाली वेदाज्ञा? वेदांत सगळा पचवलाय ना तुम्ही, त्यात अहम नाही आहे ना. मग त्या अहमचा त्याग करायचं सोडून तुम्ही कसल्या कविता अहमच्या पूजनासाठी करत बसलाय? वेदाज्ञे करोनी न करीती सोहित. स्वचा त्याग करणं हेच खरं अंतिम सोहित आहे हो. तर तुम्ही स्वचाच बडेवार माजवत बसला. एवढे वेद वाचले तुम्ही, आम्हाला तर वेदाची आज्ञा नाही, तुम्हाला वेदाची आज्ञा आहे, तुम्ही काय वागताय? नवती अलिप्त देहाहोनी. देहापेक्षा वेगळं आहे मी, असं सगळं वेदांत तुम्ही सांगताय ना. आम्ही आम्ही हे ज्ञानोबाकडनं शिकलो, कारण आम्हाला संस्कृतचा अधिकार नाही. आम्ही ज्ञानोबाकडनं शिकलो, नामदेवाकडनं शिकलो, एकनाथांकडनं शिकलो. तुम्ही तर उपनिषद वाचली की हो. तुम्ही देह नाहीये तुम्हाला माहिती आहे, आणि देहाचे चोचले करायसाठी कीर्तनं वापरता म्हणले थुत तुमचे. आहे हे सांगायचं थुत तुमची, धिक्कार असो तुमचा. हा हा धिक्कार आम्हाला तुकारामाने दिलेला आहे. वेदाज्ञे करून न करती स्वहित, नवती अलिप्त देहाहोती. देहाहुनी अलिप्त जमणार नाही ना, मग तुमची वेदाज्ञा पण आम्ही ऐकत नाही, तुमचे उपनिषद पण आम्ही ऐकत नाही, तुमचं आम्ही काहीच ऐकत नाही. तुमचा जर आचार तुमच्या बोलण्यासारखा नसेल तर आम्ही तुमचं बोलणं ऐकणार नाही. कारण आम्ही तुमचं ऐकलं तर आम्ही तुमच्या अहंकाराला खतपाणी घालू, तो मोठा करत राहू. आमचे बोल आम्हाला आम्हाला संतांकडून मिळतील ते आम्ही घेत राहू. आम्हाला तुमच्या पंडितांचे बोल नकोत. असं म्हणलं. वेदाज्ञे करोनी न करीती स्वहित, नवती अलिप्त देहाहुनी. तुका म्हणे. आणि मग असं वाटतं तुकारामाला, हे मी निषेध करतोय बरं आहे, पण मग करुणा जन्माला येते त्यांच्या मनामध्ये आणि म्हणतात हे कुठं जातील खरे असं सगळं करून. तुका म्हणे दंड साहिल यमाचे. यमाच्या तोंडी जाणार होय, असं वागून ह्यांचं काय भलं होणार नाही. न करी जो वाचे बोले तैसे. मोठी कसोटी सांगितली आहे तुकाराम यांनी. बोले तैसा चाले. तुम्हाला जसं बोलता तसं जर वागता येत नसेल तर कृपा करून बोलू नका. किमान देवाच्या गोष्टी बोलून लोकांना फसवू नका. असा मोठा, असा एम्पॉवरिंग असा हा तुकारामाचा स्वच्छ असा अभंग आहे. स्वतः तुकारामांनी नंतर असं म्हटलेलं आहे, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. त्याला जी ताकद लागते ती तपस्येत नाही येते. ती येईपर्यंत काही बोलू नका, गप्प बसा. हा हा. गोंदवलेकर महाराजांचा फार सुंदर एक विचार आहे. सगळ्यात श्रेष्ठ मौन म्हणजे नामच आहे म्हणाले. नुसतंच गप्प बसून आत प्रपंचाचाच विचार करायचा, या मौनाला अर्थ नाही. नाम घ्या म्हणाले. हरीचं नाम हेच मोठं मौन आहे. असा गोंदवलेकर महाराजांचा याच परंपरेतले ते पुढचे. हा, अजून एक अभंग करूया आपण आणि मग थांबू. देह हा सादर पहावा निश्चित. देहाकडे एकदा नीट बघा असं तुकाराम म्हणतात. देहाची सारखी विटंबना, देहालाच शिव्या घालायच्या. अरे देहात तुम्ही आहात ना, मग ते देहाला नाकारून पण चालत नाही. हा भक्तीतला फार मोठा विचार. त्याचं साधन करा आणि हरिनामाकडे जा, हरीकडे जा. आणि म्हणून देहाचं कीर्तन तुम्हाला ऐकायचं असेल तर रामदासांचा फार मोठा
नरदेह स्तवन म्हणून समास आहे. आणि तो तुम्ही जरूर वाचण्यासारखा आहे. पण वेळ आली की तो वाचू, की ह्या देहाच्या जोरावरच अवतार निर्माण झाले. ह्या देहाच्या जोरावर लोक काय काय झाले असं म्हणतात. फक्त तुम्ही ह्या देहाचा वापर कसा करणार असं संत विचार. देहाची विटंबना करत नाही. सारखं देहात आलं म्हणजे मी पापी, मी पापी, असं नाही, असं म्हणतच नाही संत. कशाला नकारच देत नाहीत. फक्त हरिनामाचा जप करून, अहंकाराचा त्याग करून तुम्ही त्याच वाटेवर ज्ञानाच्या जाऊ शकता, की जिथं ज्ञानी, योगी, तापसी देहाचा केवळ नकार देऊन तिथं पोचले असतात. ते अवघड आहे तुमच्यासारख्या सामान्य माणसाला. देह हा सादर पहावा निश्चित, सर्व सुख येथे नाम आहे. तुम्ही जर नाम घेतलं ना, तर हा देह सुद्धा तुम्हाला ज्ञानाच्या मार्गावर आणि ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर तुम्हाला नेऊन सोडेल. एवढं या देहात सामर्थ्य आहे. त्या देहाची विटंबना करू नका. फार देह देह झाला म्हणजे मी पापी झालो असं समजू नका. ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले, शरीर ते झाले ब्रह्मरूप. आणि तुकारामांची खरंच त्यांची काया ब्रह्म झाली असं संप्रदायामध्ये म्हणतात. तुकाराम सदेह स्वर्गाला गेले म्हणजे काया ब्रह्म झाली त्यांची, असं सदेह स्वर्गाला गेले. देहाचा अणुरेणू सुद्धा ब्रह्म होऊन गेला त्यांचा. असा असा अधिकार मिळवलेले तुकाराम महाराज आहेत. ब्रह्मचे देखणे द्वैत जेव्हा गेले, तुमची द्वैताची भावना जेव्हा जाईल तेव्हा सगळीकडे तुम्हाला ब्रह्मच दिसेल. हा वेदांतातला मोठा विचार तुकाराम सांगतात. फक्त ह्याच्यासाठी तुम्ही शरीर विटंबना करून काही होत नाही. नामाच्याच दोरावर होईल. ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले, शरीर ते झाले ब्रह्मरूप. शरीर ब्रह्मरूप होईल म्हणे नामाच्या जोरावर. अहंकार टाकून नाम घ्या. फार प्रेमानं परमेश्वराला हाका मारा. अहंकार जात नसेल तरी परमेश्वराला हाका मारा. शरीर पडत नसेल तरी परमेश्वराला हाका मारा. आणि असं असं तुम्हाला पावित्र्य येईल तुमच्यामध्ये, अशी शुद्धी होईल चित्ताची, की शरीर ते झाले ब्रह्मरूप. हा अधिकार भक्तीनं दिलेला आहे. भक्तीचं तत्वज्ञान म्हणजे केवढं मोठं तत्वज्ञान तुकारामांनी सांगितलं. आणि मग मग ताबडतोब इतर मार्गांचा उल्लेख करतात. हे भक्तीचे प्रचारक म्हणून जन्माला आलेले आहेत. हे लक्षात ठेवा. सामान्य माणसाला भक्तीचा अधिकार देऊन ज्ञानापर्यंत न्यायची वाट दाखवण्यासाठी झालेले हे अवतार आहेत. एवढं लक्षात ठेवा. पुढची ओळ बघा. यजन याजन तप व्रते करीती. यजन, याजन, अहो यज्ञ, त्या सगळे सगळे ते होम, तप, व्रत जमणार नाहीत म्हणले. तुम्ही सामान्य माणसात हे ताकद असली असती तर आपण फार मोठ्या ताकदीनं जन्माला आलो असतो. हे जमणारी गोष्ट नाही. प्रापंचिक आहात, नीट प्रपंच करा म्हणाले. काहीही प्रश्न नाही. फक्त हरीचं नाव घ्या. स्वतःचा म्हणून करू नका हो. परमेश्वराचा म्हणून करा तो. असं सांगितलं. यजन, याजन, तप, व्रते करीती. करून काय करतात काय? विकल्पे नागवती शुद्ध पुण्या. शुद्ध पुण्य मिळालं असतं नामाच्या नादाला लागून. ते सोडलं आणि यजन याजन तपव्रत करत बसले. काहीही नाही म्हणले. पुण्यापासून दूर जाणारी मंडळी आहे ती. हे काहीतरी करतायत. काही ह्याच्यात पडू नका. फक्त नामाच्या मागे लागा. चित्तशुद्धी करा. अहंकार तुमचा विसर्जित करायच्या मागे लागा. तुका म्हणे सर्व सुख येथे आहे. अहो इथे सोडून कुठं जाऊ नका हो असं ते म्हणतात. तुका म्हणे सर्व सुख येथे आहे. भ्रांती दूर पाहे टाकून या. भ्रांती दूर टाका, की सगळं सुख इथेच आहे. आणि ह्याच्यापेक्षा वेदांत वेगळा नाही. अगदी तुम्ही वेदांतमधलं काही वाचा, वेदांतामधलं काही वाचा. आमच्या एकनाथांचा भागवत भागवत वाचा. भागवत माझं एकनाथाने सांगितले आहे. अहो बंधन बंधन आहेच कुठे? बंधन हाही तुमचा भ्रम आहे. हा भ्रम तुमचा तुटला की तुम्ही ब्रह्मच झालात. असं फार ज्ञानी वर्णन आहेत नाथांच्या भागवतामध्ये. तुकाराम फार सोपं सांगतात. तुका म्हणे सर्व सुख येथे आहे. भ्रांती दूर पाहे टाकून या. आपण आता हे दोन अभंग झाले तर इथंच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रामकृष्ण हरी.